Enoria. 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 नमस्कार, मी नेहा आमले पाठक. निर्वाणा स्पीक्सच्या सीझन 1 एपिसोड 2 मध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे सायबर सिक्युरिटी सायबर सुरक्षा फॉर सीनियर सिटीजन्स. ज्येष्ठ नागरिकांकरता सायबर सिक्युरिटी अवेअरनेस. तर बघूया आजच्या या भागामध्ये आपण काय काय बघणार आहोत. तर सुरुवात करताना मला सांगायची इच्छा आहे, की आम्ही सायबर क्षेत्रामधले तज्ञ नाही. पण या क्षेत्रामध्ये इतक्या वर्षांपासून काम केल्यानंतर एक हे सादरीकरण म्हणजे एक जनजागृती आणि एक सुरक्षित डिजिटल वापर करण्याकरता सगळ्यांना प्रोत्साहन देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. तर आपण पहिल्यांदा बघूयात, की सायबर सिक्युरिटी ही महत्त्वाची का आहे? आजकाल आपण बघत आहोत स्मार्टफोन्स हे आपल्या सर्वांच्याच आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग झालेला आहे. फक्त लहान मुलं किंवा माणसं नाही, तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुद्धा याचा वापर भरपूर वाढलेला आहे. पण त्याचबरोबर ऑनलाईन क्षेत्रातून होणारी फसवणूक आणि स्कॅम्स हे देखील वाढले आहे. त्यामुळे डिजिटल जीवन हे आपण सुरक्षितपणे कसं जगू शकतो, हे जाणून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. याकरता वापरण्यात येणाऱ्या अ, मी असं म्हणेन, की काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या आपण आता बघणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला सुरक्षित आणि कठीण पासवर्ड निवडणं हे अत्यंत जरुरी आहे. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे डिजिटल लाईफमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपला पासवर्ड. तो फोनचा असू देत, आपल्या सोशल अकाउंटचा असू देत किंवा आपल्या बँकिंग ॲपचा असू देत. आपली सर्वसाधारण एक पद्धत असते ज्यामध्ये आपण सगळ्यात लक्षात सोपे राहतील असे पासवर्ड आपण निवडतो. पण त्याऐवजी जरासं कठीण पासवर्ड निवडणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनोळखी लिंकवर अजिबात क्लिक करण्यात येऊ नये. याचे कारण वेगवेगळे आहेत. सायबर गुन्हेगारी करण्याकरता त्यांना मिळालेलं हे आधुनिक शस्त्र आहे. ज्यामध्ये ते तुम्हाला एखादी लिंक पाठवतात, जी तुमच्या एखाद्या अनोळखी व्यक्तीकडनं आलेली असल्यास त्यावर अजिबात क्लिक करण्यात येऊ नये. कारण त्याद्वारा ते आपल्या फोनचा अनधिकृत ॲक्सेस घेऊ शकतात आणि त्यातून हा स्कॅम घडू शकतो. तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲप्स हे नियमितपणे अपडेट करा. आता याची गरज याकरता आहे, की आपल्या मोबाईलवर येणारे सिस्टम अपडेट्स किंवा ॲप्समध्ये येणाऱ्या अपडेट हे अशा सायबर स्कॅम रोखण्याकरता आपल्याला अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे वेळोवेळी आपल्या ॲप्स नियमितपणे अपडेट करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण मोबाईल किंवा स्मार्टफोन्स हे बहुतेक काळ बँकिंग आणि
वेगवेगळ्या ॲप्स आपल्या मोबाईलवरती आपण इन्स्टॉल केलेले असतात. त्याद्वारे होणारे स्कॅम्स आणि फसवणूक यामध्ये आता दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे ओ-टी-पी किंवा पिन हे कुणाही सोबत, अनोळखी व्यक्तीसोबत बिलकुल शेअर करण्यात येऊ नये. बँकेचे जे अधिकृत अधिकारी असतात, ते आपल्याला कधीही ओ-टी-पी किंवा पिन अजिबात मागत नाही. तसेच बँकेकडनं येणारे काही खोटे मेसेजेस जे आहेत, त्यांच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नये. कारण आपल्याला आपली बँक वेळोवेळी सांगत असते, की ते कधीही आपल्याला ओ-टी-पी, पिन यांसारख्या गोष्टी ऑनलाईन किंवा फोनवरती शेअर करायला सांगत नाहीत. त्यामुळे अशा येणाऱ्या मेसेजेसकडे बिलकुल लक्ष देऊ नये. पण त्याऐवजी थेट बँकेशी संपर्क साधावा. कारण जनरल असं बघितलं गेलं आहे, की ते प्रत्येक वेळेला हे सायबर गुन्हेगार आपल्याला एक प्रकारची खोटी अर्जन्सी दाखवतात आणि सांगतात, की तुम्हाला तात्काळ ॲक्शन घेणं जरुरी आहे, नाहीतर तुमचं बँक खातं हे बंद केलं जाईल किंवा तुमच्या काही सुविधा आहेत ह्या आता यापुढे तुम्हाला मिळणार नाहीत. पण अशा गोष्टींकडे लक्ष न देता जर का आपण बँकेशी थेट संपर्क साधला, तर ते आपल्याला व्यवस्थित स्टेप्स आणि ॲक्शन सांगू शकतील. त्यामुळे यांना बळी न जाता बँकेशी थेट संपर्क साधणं हे कधी पण महत्त्वाचं ठरतं. आता आपण म्हणतो, की बँक हे एक गोष्ट झाली. पण मोबाईल फोनवर अजून प्रभावीपणे किंवा जास्ती प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या गोष्टी म्हणजे आजकालचे सोशल मीडिया. जसे की WhatsApp आहे, Facebook आहे, Instagram झालं, Twitter झालं आणि बऱ्याचशा गोष्टी. यातल्या बऱ्याच ॲप जेव्हा तुम्ही एखादा नवीन स्मार्टफोन घेता, तेव्हा तुम्हाला बाय डिफॉल्ट इन्स्टॉल करून मिळतात आणि ह्यांचा वापर आता सगळीकडे सर्रास होत आहे. पण हा करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या आपण कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे प्रायव्हसी सेटिंग्ज. आता ह्या का गरजेच्या असतात? तर आपण जेव्हा पण आपलं अकाउंट क्रिएट करतो या प्लॅटफॉर्म्सवरती, तेव्हा आपल्याला काही गोष्टी विचारल्या जातात. जसं की आपला ईमेल ॲड्रेस, आपली डेट ऑफ बर्थ, आपली जागा जसं की शहर आणि या व्यतिरिक्त फोन नंबर. आणि ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये जाऊन फक्त आपल्या कॉन्टॅक्टमध्ये जे लिस्टमध्ये जे लोकं आहेत, त्यांच्यासोबतच शेअर होतील असं आपण सेटिंग करू शकतो. आणि ते जर का नसेल, तर आपण अनभिज्ञपणे या सर्व गोष्टी अनोळखी लोकांसोबत शेअर करतो, ज्याचा वापर कुठल्याही प्रकारचं सायबर फ्रॉड करण्याकरता होऊ शकतो. त्यामुळे प्रायव्हसी सेटिंग्ज अपडेट करणं ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरते. दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आपली वैयक्तिक माहिती ही आपण कमीत कमी शेअर करायला हवी. सोशल मीडियावरती जनरली आपण मुलांचे फोटो त्यांच्या शाळेच्या युनिफॉर्ममध्ये शेअर केले जातात आणि आपण अज्ञान प्रमाणे काय होतंय, की आपण ही माहिती बऱ्याच लोकांमध्ये शेअर करतो, की आपली मुलं कुठल्या शाळेत जातात. आपल्याला कल्पनाही नसते, पण कोणत्या अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, ह्या आपण अज्ञात व्यक्तींसोबत शेअर करतो. त्यामुळे या प्लॅटफॉर्म्सवरनं आपली कोणती माहिती शेअर होती आहे, याकडे लक्ष देणं हे अत्यंत जरुरी आहे. काही गोष्टी ह्या अजिबात करणाऱ्या आहेत. त्यामध्ये येतात ते म्हणजे फॉरवर्डेड मेसेजेस. आपल्या सर्वांना आपण बघतो, की दिवसातनं 2 ते 3 फॉरवर्ड मेसेजेस ह्या कुठल्या ना कुठल्या प्लॅटफॉर्मद्वारे आपल्यापर्यंत येतात. त्यामध्ये असतं, की 10 लोकांना फॉरवर्ड करा, 15 लोकांना फॉरवर्ड करा. आजकाल न्यूजपेक्षा सुद्धा सोशल मीडियावरनं येणाऱ्या ज्या न्यूज आहेत, ह्या अत्यंत वेगानं पसरतात. पण त्या खऱ्या आहेत का नाही ह्याची पहिल्यांदा पडताळणी करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. नाहीतर आपण चुकीच्या काही न्यूज हे पुढे फॉरवर्ड करण्यासाठी आपण सुद्धा एक त्यामधला साधक बनतो आणि हे बिलकुल चुकीचं आहे. यामुळे चुकीची माहिती अत्यंत वेगाने सगळीकडे पसरू शकते. त्यामुळे कुठलेही फॉरवर्ड मेसेजेस यांच्यावरती विश्वास न ठेवता त्याच्यामधले सत्य किती आहे हे पडताळून बघणं आणि त्यानंतरच फॉरवर्ड करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आता इंटरनेट वापर करताना काय टाळावे आणि काय करावे ह्याचा एक सिंपल मी म्हणेन की डूज एंड डोंट्स आहे. पहिली गोष्ट म्हणजे व्हेरिफाईड ॲप्सच इन्स्टॉल करणे. नाव व्हेरिफाईड म्हणजे काय? तर कुठलीही ॲप इन्स्टॉल करताना त्या बाजूला एक निळ्या रंगाची टिक असते, जी आपल्याला सांगते, की ह्याचा जो सोर्स आहे, की ज्यांनी ही ॲप आपल्याला अवेलेबल करून दिलेली आहे, तो सोर्स व्हेरिफाईड आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त व्हेरिफाईड ॲप्सच इन्स्टॉल कराव्यात. दुसरी गोष्ट, कुठल्याही प्रकारचं पेमेंट करताना आपल्या घरच्यांचा सल्ला घ्यावा. यामध्ये हे का महत्त्वाचं ठरतं?
कारण आम्ही असं नाही म्हणणार तरुण मंडळी, पण आपल्या घरातले जे व्यक्ती डिजिटल जीवन अगदी सजगतेने आणि जागरूकतेनं जगत आहेत, त्यांना ह्यातले छोटेसे बारकावे माहीत असतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या पेमेंट करण्यापूर्वी घरच्यांचा सल्ला नक्की घ्यावा. आता न करणाऱ्या गोष्टी, तर मी म्हणेन आधार आणि पॅन हे आजकाल सर्रास कुठल्याही गोष्टींसाठी मागितले जातात. पण आपण ह्या गोष्टीचा मध्ये लक्ष घालावं, की ह्या गोष्टी मागणारे जे लोकं आहेत, हे अधिकृत आहेत का? नाहीतर ह्या आधार आणि पॅन सारख्या महत्त्वाच्या गोष्टी अज्ञान लोकांसोबत बिलकुलही शेअर करण्यामध्ये काहीही अर्थ नाहीये. बिलकुल शेअर करण्यात येऊ नये. त्यानंतर कुठल्याही अनोळखी ग्रुपमध्ये अजिबात सामील होऊ नये. बरेचदा आपल्याला अशा ग्रुप्समध्ये ॲड केलं जातं. WhatsAppमध्ये एक सेटिंग आहे, ज्यामध्ये आपल्या कॉन्टॅक्टमध्ये नसलेले व्यक्ती आपल्याला कुठल्याही ग्रुपमध्ये ॲड करू नाही शकत आपल्या परवानगीशिवाय. या सेटिंग्जचा जरूर लाभ घ्या आणि अशा प्रकारचे अनोळखी ग्रुप्समध्ये सामील होणं हे पूर्णतः टाळता येतं. आता आपण आता म्हणत होतो, की कुठल्या प्रकारचे ॲप्स आणि हे आपण इन्स्टॉल करायला पाहिजे. पण काही ॲप्स आहेत, ज्या आपल्या मोबाईलमध्ये हे असणं स्पेशली ज्येष्ठ नागरिकांकरता हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. त्यातली पहिली ॲप मी म्हणेन आरोग्य सेतू. आरोग्य सेतू कशामुळे? तर आपल्याला आपल्या सरकारने, भारतीय गव्हर्नमेंटनी ही ॲप अवेलेबल करून दिली आहे आणि यामध्ये अ, आभा नावाची एक अकाउंट आपण क्रिएट करू शकतो, अखिल भारतीय हेल्थ अकाउंट, ज्याच्यामुळे आपल्याला गव्हर्नमेंटच्या ज्या उपाययोजना आहेत, ज्या ज्येष्ठ नागरिकांकरता आहे, त्यांचा लाभ घेता येतो. दुसरं म्हणजे डिजिलॉकर, ज्यामध्ये आपण आपले डॉक्युमेंट्स हे अत्यंत सेफ पद्धतीने ठेवू शकतो आणि शेअरही करू शकतो. तिसरी मी म्हणेन भीम किंवा यू-पी-आय ॲप, ज्याच्याने आपण डिजिटल पेमेंट अत्यंत सेफ आणि सिक्युअर पद्धतीने करू शकतो. चौथी म्हणजे Truecaller. या ॲपच्याबद्दल थोडंसं सांगायचं म्हणजे या ॲपमुळे आपल्याला कुठलाही एका येणारा जो कॉल आहे, तो स्पॅम आहे किंवा फ्रॉड आहे का नाही, ह्याची आपल्याला माहिती आधीच मिळू शकते आणि त्याप्रमाणे आपण तो फोन उचलणं टाळू शकतो. तर ह्या 4 ॲप नक्कीच आपण इन्स्टॉल करून ठेवावे. आता एवढ्या सगळ्या उपाययोजना करून सुद्धा जर का आपल्यासोबत एखादा सायबर गुन्हा झाला, फसवणूक झाली, तर काय करावं? पहिली गोष्ट म्हणजे अजिबात घाबरून न जाता सायबर क्राईम हेल्पलाईनवर 1930 वर फोन करून किंवा त्यांच्या वेबसाईटवरती लॉग इन करून ही कंप्लेंट रजिस्टर करावी. दुसरी गोष्ट त्यामध्ये आपली बँक इन्व्हॉल्व असल्यास बँकेला त्वरित कॉल करून याबद्दल संपर्क साधावा आणि घरच्यांशी चर्चा करावी. कारण तुमचे घरचे लोकं, तुमचे बँकेचे अधिकारी आणि गव्हर्नमेंट हे मिळून आपल्याला यामध्ये नक्कीच मदत करू शकतात. त्यामुळे कुठल्याही गुन्ह्याबद्दल घाबरून न जाता या सर्वांना जर का आपण कनेक्ट आणि कॉन्टॅक्ट केला, तर आपण नक्कीच ही गोष्ट आरामात हाताळू शकतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्याचे नियम हे अत्यंत साधे आणि सोपे आहेत. तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही अनोळखी वरती अजिबात क्लिक करू नका. फक्त, फक्त आणि फक्त ओळखीच्या स्रोतांवरतीच विश्वास ठेवा आणि शिकत राहा आणि मदत करा. आज आपण बघितलं, की सायबर गुन्हेगारी ही कशी आपण आटोक्यात आणू शकतो आणि त्याबद्दल कसे जागरूक राहू शकतो. याच सारख्या अनेक विषयांवरती तुम्हाला कनेक्टेड राहायचं असल्यास निर्वाणा स्पीकला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक यू.